तर आज मला जायचं होतं मामाकडे. आज मला फ्रेम पण द्यायची होती, तीच मी इकडे रेडी करत होती. आणि हो, फ्रेम बनवायला तुम्ही जे फोटो देता ते कितीही ब्लर असले तरी ते मी क्लिअर करून तुम्हाला देते, कारण तुम्ही खुश तर मी खुश. आणि ही फ्रेम होती आपल्या आदिवासी फेमस सिंगर काजल रावत्याची. चला, फ्रेम रेडी करून मी पोहोचले मामाकडे. सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून वडापाव घेऊन गेलो होतो आणि मामी इकडे जेवणासाठी मच्छी फ्राय करत होती, पण मी डाळ भातच जेवली कारण आमचा वेळेवर प्लॅन झाला होता एका ठिकाणी फिरायला जायचा. चला, थंड वगैरे पिलं, जेवण वगैरे करून आम्ही निघालो फिरायला जायला. काहीही बोला, पण मुलांचं पहिलं प्रेम त्यांची गाडी असते. मुलं घरातल्यांनी सांगितलेली कामे करायला कंटाळा करतील, पण तेच गाडी पुसायला अजिबात कंटाळा येत नाही, एकदम मस्त पुसून घेतील. चला, भावासोबत मी निघाली लॉंग ड्राईव्हला. आता मी घरातून निघाली होती तेवढ्यात थोडा थोडा पाऊस होता, त्याचमुळे मामाने मला रेनकोट तर दिलं होतं, पण माझा भाऊ अतिशहाणा, त्याने रेनकोटच घेतलं नाही. क्या ड्रायव्हर बनेगा रे तू. आता जोरदार पावसाचं आगमन झालं होतं आणि आम्हाला पोहोचायला पण उशीर होत होता, म्हणून मी माझं रेनकोट माझ्या ड्रायव्हरला दान केलं आणि मग मी स्कार्फचा सहारा घेतला. आता आम्ही निघालो होतो सफाळ्यावरून. मग काय, आम्ही अल्लालीला जाण्यासाठी गुगल मॅपचा सहारा घेतला. गुगल मॅप वरती शॉर्टकट दाखवत होते, म्हणून भाऊ बोलला की इकडूनच जाऊया. गुगल मॅप तर आम्हाला ह्या रस्त्याने घेऊन आला होता. आता हा रस्ता तर ठीक आहे, पण जिकडे रस्ता नाहीये तिकडे पण तो रोड दाखवत होता. आता हा वाला शॉर्टकट आम्हाला लॉंग कट पडला होता. चला, फायनली इकडून तिकडून रस्ते शोधत शोधत आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. आता ह्या मंदिराचा फुल व्हिडिओ तर कालच्या व्लॉग मध्ये टाकलेला आहे, कारण इथे गणपती बाप्पांसोबतच 12 ज्योतिर्लिंगांचं पण दर्शन होऊन जातं. मग आम्ही इथे दर्शन करून घेतलं आणि पुन्हा निघालो घरी यायला. आता माहीम वरून जात आहेत म्हणून माहीम वरचे फेमस वडापाव घेतले. चला तर मग तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या.